आता आपलं गणपती दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आता वरती गडावरती. कुठला सरसगड ते नावाचं नाव आहे. त्या गडावरती चाललो आहे आता आम्ही आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कसं ट्रॅकिंग करतोय ते. गणपती दर्शन घेतल्यानंतर आमचा प्लॅन होता की गडावर जायचा. तर बघा हा रस्ता गावातून रस्ता चालला आहे आणि आपल्याला जायचं आता गडावरती. चला तर जाऊया. सरळ ना इथे काकांनी सांगितलं. आम्ही इकडे पहिल्यांदा चालू आहे. हा अजून 18 मिनिटं झालेत आणि आम्ही गाड्याच्या पायथ्याशी आहोत. तर आपल्याला आता बघायचं की वरती ट्रेकिंग करायला किती वेळ जातो ते. मग मी दाखवतो ट्रेकिंगचा रस्ता कसा कुठे काय गेला तो. बघा हे गडावर जात असतानाच पहिलंच तलाव भेटला आम्हाला. याला देऊळवाडा तलाव हे नाव आहे. मग दाखवतो मी तलावाची नाव. बघा हे देऊळवाडा तलाव. देऊळवाडा तलाव आहे. अशीच गाडी आम्ही आता चाललोय. इथून फक्त जरा जाताना पाठी पुढे गाड्या बघा, कारण गाड्या चालू असतात. हवा किल्ले सरसगड. आपल्याला थोडं कन्फ्युजन असेल. किल्ले सरसगड नाव आहे आणि गडाच्या आता आपण किल्ले सरसगड. आणि आता आपण हा रस्ता वर करून आपल्याला सरसगड. गडाच्या पायथ्यावर अशी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. हे बघा हे विहीर आहे. इथे विहीर आहे आणि विहीर तुम्हाला दाखवतो. विहीर आहे इथे. विहिरीचे पाणी बघा, पिण्याचे पाणी आहे विहिरीमध्ये. हे बघा कासव बघा. हा हे पाणी पिण्याचं पाणी आहे. असं बघा पाणी घेऊन चाललेत. वातावरण थंड वाटते. तर आम्ही आता इथं आलो आहे 2 मिनिटासाठी विहीर बघायला आलो. पण पूर्ण असं म्हणजे जास्त पूर्ण असं म्हणजे थंड वातावरण असं एकदम मस्त छान वाटतं. तर आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला मी दाखवतो वरती. हा बघा हा दिसतो. हा आपल्याला सरसगड किल्ला आणि तो आपल्याला चढायचा आहे. पूर्णपणे ट्रेकिंग करायचं आहे. आम्ही चाललो. पूर्णपणे ऊन झालंय. कारकर दमलात की काय आहे ना. आपलं अजून खूप काय वर चढायचं आहे. बघा पूर्ण रानातून चाललोय आम्ही. असं मस्त छान असं वातावरण वाटतंय. असं वाटतंय गावी असं का पूर्ण असं वाटतंय. आता आम्ही रानातून फिरत मजा वाटते. असं वाटतं गावाला आल्यासारखे फिलिंग वाटते इकडे पूर्णपणे. हे बघा अजून येतात. हे दमलेले असेल ते बघा. ते दोघं थांबले ते दमलेत. ते चाललोय रानातून पूर्णपणे चालू. बल्लालेश्वर गणपती चाललोय आम्ही सर्व. सरसगड. तर खूप मजा येते आम्हाला चढायला. पूर्ण रानातून आम्ही चाललोय. रानातून बघा तुम्हाला दिसतंय. बघा तेच ह्या सर्वांना गावची फिलिंग वाटते. पण आपल्याला जायचं आहे गडावरती. हे बघा
हे बघा, तर तुम्हाला दाखवतो हा बघ, हा पूर्ण व्ह्यू एकदम रहिवासी किती सुंदर असं. ते बघा, हे आमचे गड चढणार आहे. आता दमले, काय गड चढणार हा. ठीक आहे, पूर्ण म्हणजे एक माणूस जाईल एवढीच वाट आहे. बाकी साईडने पूर्णपणे गावातच झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो तुम्ही, हे बघा पूर्ण व्ह्यू असं मस्त. हो हो, किती सुंदर बघा, असं पूर्ण गडावरून काढलंय. निसर्गरम्य देखावा. खूप चालायचं आहे, दमलो चालून अक्षर खूप दमलो आहे. वरती करणं, वरती पूर्णपणे उभं चढण आहे, खूप दमायला होत आहे. तर हा जो किल्ला आहे, हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या पाली या गावामध्ये आहे. याची उंची सुमारे 1600 फूट आहे सागरतापासून. आणि ह्या किल्ल्यावर चढण्यासाठी वेळ मिनिमम 1.5 ते 2 तास लागतो. आणि याच्या जवळचे गाव हे पाली आहे, बल्लाळेश्वर मंदिराजवळ. सरसगड हा गड आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्त्वाचा गड होता. या किल्ल्याचा उपयोग पाली प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी केला जात असे. या गडावरून सिंधुदुर्ग, तुर्ग, तेलबैला, दुर्ग, लिंगाणा आणि रायगड हे किल्ले दुरून दिसतात. ब्रिटिश काळात हा किल्ला काही काळ त्यांच्या ताब्यात होता, पण त्यानंतर तो ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखला जातो. खूप अजून वरती चालायचं आहे. तर गडावर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे. काही ठिकाणी खडकात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. वरती गेल्यावर तळे, गणेश मंदिर आणि बुरुजांचे अवशेष दिसतात. गडावरून आसपासचा निसर्ग, हिरवेगार डोंगर आणि पालीगाव अप्रतिम दिसतात. पावसाळ्यात या भागाचे धबधबे आणि धुके असल्यामुळे हा किल्ला अधिकच सुंदर दिसतो. या गडाला भेट देण्यासाठी शक्यतो जून ते फेब्रुवारी हा ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम. पूर्ण असे बसून जावं लागते आतमध्ये. हो, पूर्णपणे बघा आतमध्ये गुहा आहे. आणि तुम्ही इथे जर आलात तर टॉर्च लावून आतमध्ये या, नाहीतर कालोख असल्यामुळे काही दिसणार नाही. हे बघा, पूर्णपणे असं गुहा आहे पूर्णपणे. चला आरामात सावकाश करून बघा. एक माणूस जायला एवढीच जागा आहे इथे. त्यासाठी ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. चला गेटमध्ये आपण एंट्री करतोय. आणि ही बघा, ही सुरक्षा चौकी देवडी. बघा दाखवतो मी, ही येथील शिवरायांच्या काळातील सुरक्षा चौकी. बघा, हे झेंडा बुरुज आहे. हा बघा झेंडा, इथे नाव देण्यात आलं झेंडा बुरुजगर. वर चालत जाऊन आपल्याला वरती कड्यावर जायचं आहे. हे बघा, हे पाण्याचे टाके आहे. शिवपिंड हौद. हे औदुंबर हौद, पाण्यासाठी पाण्याचे टाके शिवाजी महाराजांच्या काळात. या गडाच्या टोटली
पायथ्याला आलो आहोत. मग चढाय तरी पण एक दीड तास लागला. अजूनही काही थोडा वेळ लागेल. अजूनही खूप वरती आम्हाला चढायचं आहे. काही अजून येत आहेत. काही गडाला तर या गडाला कालवा आहे दिसतं का? हे बघा, हे बघा पूर्ण मधमाशाचं हे औदुंबर हौद आहे शिवाजी महाराजांच्या काळातील. अजूनही पाणी पूर्णपणे क्लिअर आहे, मस्त छान असं दिसतंय. आणि बघा तुम्ही दाखवतो मासे बघा, हे बघा किती मासे पूर्णपणे माशाने एकदम हे केले बघा. हे बघा मासे बघा मस्त एकदम. इथपर्यंत पूर्ण असं वातावरण शांत वाटते, एकदम थंडगार वाटते पाण्यामध्ये. खालून जाण्यासाठी जमिनीतून भुयारी मार्ग हे बघा पूर्णपणे कड्यावरती आलेलो आहे. आणि कड्यावरून पूर्ण हे खाली सर्व छायाचित्र तुम्हाला दाखवतोय किती उंच आहे. या कोरीव खोली आहेत प्राचीन काळात, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात खोल्या आहेत या बघा. हे बघा ह्या ज्योत ठेवलेल्या आहेत तिथे जे राहण्यासाठी येतात ते बघा. पूर्णपणे खोली किती उंच आहे. आतमध्ये पूर्णपणे कोरीव कामगार आहे सर्व एकदम. शिवाजींच्या महाराजांच्या काळामध्ये पूर्ण कोरीव कामगार आहे बघा. गडाचे अजूनही तटबंदी तशीच तशी असेल, म्हणजे किती वर्षांपूर्वीचे जे आपले जे काम केले आहे ते किती पूर्णपणे एकदम टाईट ठेवलेलं आहे. हा हौद आहे, पाण्याचा हौद. काय आहे इकडे रे? ते बघा हे एक प्रवेशद्वार आहे. हा प्रवेशद्वार आहे. हा बघा हा एक प्रवेशद्वार आहे. आरामात 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 हा प्रवेशद्वार आहे. जो कडे कपाऱ्यामधून आलेला जो प्रवेशद्वार आहे तो हा बघा. मग मी खालून त्याचा व्ह्यू पूर्णपणे व्ह्यू दाखवतो. हे बघा पूर्णपणे रानातून वाट आहे. आणि हा बघा हा असा पूर्णपणे प्रवेशद्वार आहे खरोखर. हा महादरवाजा जो आता मी दाखवला तोच हा महादरवाजा, त्याला नाव देण्यात आलं आहे. तो पहारेकऱ्यांची चौकी आहे. मी तुम्हाला दाखवतो. पुरातन काळातील जे शिवाजींच्या महाराजांमध्ये जे काही पहारेकरी होती त्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेली चौकी होती. हे बघा विशेष चौकी यासाठी बघा किती बांधलेली. तर खाली हा दिंडी दुसरा दरवाजा. सुंदर असं म्हणजे किती सुंदर असं वातावरण बघा. गडावरून पूर्ण असे कॅप्चर झालेलं मस्त असं. आपण एक आहे बघ किती सुंदर असं वातावरण. आपण आता अजून हत्तीगडच्या गडावर चाललो आहेत. खूप जण असे ट्रॅकिंगला येतात. हे बघा हे देखील गडाच्या ट्रॅकिंगसाठी आलेले आहेत. आणि आता आपण चाललो आहोत केदारेश्वर मंदिराकडे. केदारेश्वर मंदिराकडे चाललो आहोत. हे पुरातन वाड्याचे अवशेष.
हे गडावरचं खोदीव तलाव आहे, म्हणजे खोदून बनवलेला आहे. इथे मंदिर आहे. हे बाकेदारेश्वर मंदिर आहे. दीपज्योत मंदिराची. हे केदारेश्वर मंदिर. दर्शन घेऊया.